नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. यावर्षी एल निनोचा प्रभाव आहे असं सांगितलं जातं आणि तो दिसून पण येऊ लागला आहे. संपूर्ण देशात पाऊस दरवर्षीच्या सरासरी एवढा पडेल की नाही याबाबत सर्व साशंक आहे. राज्याची परिस्थिती तर तसं पाहता म्हणलं तर विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील धाराशिवलगतचा सोलापूर जिल्हा या भागात पाऊस आत्तापर्यंतच्या सरासरीच्या जवळपास 30 ते 35% कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळं या भागात खरीपाच्या पेरण्याही जे उद्दिष्ट त्या खरीप पेरणीचं कृषी विभागानं काढलं होतं तेवढ्या पण झालेल्या दिसून येत नाही. सरासरी या भागात 75 ते 80% दरम्यान खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात पण सोयाबीन, उडीद, मूग, तूर, बाजरी आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. मात्र गेल्या जवळपास 10 दिवसापासून कधीमधी पडणारी रिमझिम पण आता या परिसरात आलेली नाही आणि अगदी उभारीला आलेली पिकं, हिरवीगार दिसणारी पिकं आता पाण्यानं ओढ दिल्यामुळं आपल्या माना टाकू लागलेली आहे. असं चित्र या परिसरात दिसून येत आहे. गेल्या 10 वर्षात ही पहिली वेळ या परिसरातली आहे की जिथं पावसानं अशी ओढ दिलेली आहे. या ओढ दिलेल्या पावसामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. आता खरीपाचंही पीक आपल्या हाती लागेल की नाही ही चिंता त्याला ग्रासलेली आहे. आता राज्य शासनानं सरासरी 2 लाख रुपयाची कर्जमाफी जरी केली असली तरी या वर्षीचं होणाऱ्या नुकसानामुळं परत शेतकरी एकदा खाजगी सावकाराच्या किंवा सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका यांच्या कर्जाच्या खाईतच लोटला जाईल असंच एकंदरीत वातावरण आहे. या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस व्हावा अशीच शेतकऱ्यांची आणि जनतेची पण अपेक्षा आहे. तसा पाऊस झाला नाही तर हमखास या परिसरात तरी खरीपाची पिकं हाती लागणं अशक्यच आहे. तसा यावर्षीचा पावसाळा काही भागात असा पाऊस पडला की तिथं होत्याचं नव्हतं झालं आणि धाराशिव, लातूर, सोलापूर भागात तो असा पडतोय की तो खरंच पाऊस पडतोय की नाही अशी वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे. आता या परिस्थितीला तसा शेतकरी राजा येईल त्या परिस्थितीशी 2 हात करत असतो आणि आपलं जीवन जगत असतो. याही वर्षी त्याला संघर्षच त्याच्या 5वीला पुजलेला दिसून येतोय की काय असं वाटायला लागलं आहे. असो, येईल त्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ शेतकऱ्यांना मिळो एवढीच आई तुळजाभवानीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. शेती ही बेभरवशाचीच असते आणि त्यामुळं मग समजा पाऊस कमी झाला किंवा रब्बीच्या पिकाच्या काळात पिकाला पाणी द्यायची गरज भासली तर काय, हा प्रश्न आज नाही तो पूर्वीपासूनचा आहे. आणि म्हणूनच त्यातून ज्यावेळेस आपल्या याच्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्यांनीही
आपल्या शेतकरी बांधवांसाठी धरणं बांधली, धरणातून कालवे काढले आणि शेतीतील पिकाला पाणी देण्याचं त्यांनी नियोजन केलेलं होतं. असाच साधारण 1800च्या सुरुवातीच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये बुलंदशहर जे शहर आहे त्या शहराच्या जवळून एक कॅनॉल गेलेला आहे आणि हा कॅनॉल मग पुढं जाण्यासाठी मध्ये काळी नदी, या नदीचा या कॅनॉलला अडथळा येत होता. मग त्यावर इंग्रजच्या इंजिनियर्सनी विचारमंथन करून एक तोडगा काढला आणि चक्क या नदीवरून पूल तयार केला. त्यावर कॅनॉल दगडी आणि लोखंडाचा कॅनॉल केला आणि त्यातून हा कॅनॉलमधलं पाणी पुढे वाहेल याची व्यवस्था केली होती. आज एवढी वर्ष होऊनही तो कॅनॉल आहे त्याच अजूनही उभा आहे आणि त्या कॅनॉलमध्ये नदीसारखं पाणी वाहतं हे दिसतंय. त्याबाबतचा व्हिडिओ पण आपण इथं जोडत आहोत. भारत के इतिहास में कई ऐसी इमारतें और पुल हैं जिन्हें देखकर आज के आधुनिक इंजीनियर भी दांतों तले उंगली दबा लेते हैं। आज हम आपको एक ऐसे ही अनोखे और रहस्यमयी पुल की कहानी बताने जा रहे हैं जिसे आज से लगभग 250 साल पहले अंग्रेजों ने बनवाया था। इस पुल की सबसे हैरान कर देने वाली बात यह है कि यह कोई आम पुल नहीं है, बल्कि यह एक पानी वाला पुल है। जी हाँ, एक ऐसा पुल जिसके ऊपर से गाड़ियां नहीं बल्कि पूरी की पूरी नदी बहती है। कल्पना कीजिए कि आप एक पुल के नीचे खड़े हैं और आपके सामने एक नदी बह रही है, और जब आप ऊपर देखते हैं तो पुल के ऊपर भी एक और नदी पूरी रफ्तार से बह रही होती है। यह अद्भुत नज़ारा उत्तर प्रदेश के बुलंदशहर के पास अतरौली में बने काली नदी के रुड़की के पास सौलानी जैसी जगहों पर आज भी देखने को मिलता है। साल 1800 के दशक में जब अंग्रेजों को सिंचाई के लिए गंगा नहर का निर्माण करना था तो उनके सामने एक बहुत बड़ी चुनौती आ खड़ी हुई। नहर के रास्ते में एक बहुत बड़ी बरसाती नदी आ रही थी। अब समस्या यह थी कि नहर के पानी को नदी के पार कैसे ले जाया जाए। अगर नहर को नदी में मिला देते तो बाढ़ के समय नहर पूरी तरह तबाह हो जाती। तब ब्रिटिश इंजीनियरों ने एक ऐसा फैसला लिया जिसने सबको चौंका दिया। उन्होंने तय किया कि वे नदी के ऊपर एक मजबूत पत्थरों और लोहे का पुल बनाएंगे और उस पुल के भीतर से नहर की पूरी नदी को गुजारेंगे, यानी नीचे प्राकृत नदी बहेगी और ऊपर इंसानों द्वारा बनाई गई नहर की नदी बहेगी। उस दौर में आज की तरह आधुनिक सीमेंट या कंक्रीट नहीं हुआ करता था। इस विशाल पुल को आपस में जोड़ने के लिए अंग्रेजों ने चूने, सुर्खी, बेल के गूदे और उड़द की दाल के खास पारंपरिक पेस्ट का इस्तेमाल किया। हजारों मजदूरों और कारीगरों ने दिन रात एक करके इस अजूबे को तैयार किया। जब यह पुल बनकर तैयार हुआ तो लोग इसे देखकर दंग रह गए। आज इस बात को लगभग 200 साल बीतने को आए हैं। इस दौरान देश में सैकड़ों भयंकर बाढ़ आईं, बड़े बड़े भूकंप आए और मौसम के न जाने कितने थपेड़े इस पुल ने झेले। लेकिन अंग्रेजों की बेहतरीन इंजीनियरिंग का यह नमूना आज भी बिना एक खरोंच के पूरी मजबूती के साथ सीना ताने खड़ा है। आज भी इसके ऊपर से लाखों लीटर पानी हर रोज बहता है जो हमारे देश के खेतों को सींचता है। यह पानी वाला पुल आज भी इस बात का गवाह है कि जब इंसानी हुनर और मजबूत इरादे एक साथ मिलते हैं तो इतिहास में ऐसे ही कभी न मिटने वाले अजूबे जन्म लेते हैं। धाराशिव शहरात काय मिळतं असा अनेकांचा प्रश्न असतो आणि मग धाराशिवमधले बरेचसे जण कधी लातूरला जाऊन शॉपिंग करत असतात, सोलापूरला जातात किंवा बार्शीला जात असतात. परंतु आता या काही काळात धाराशिव शहरात पण सर्व सुखसुविधा उत्पन्न झालेल्या आहेत. आता 4 चाकी कार 3 डीलर आजच्या पूर्वी शहरात होते. एक चव्हाण मोटर्स, दुसरं टाटाचं हे आणि क्रिया गाडीचं. आता आज
नवीन कार विक्री, त्याचबरोबर जुन्या कारची देखभाल दुरुस्ती आणि जुनी कार तुम्हाला विकायची असेल तर ती विकून देण्याचं काम करणारं असं नवीन दालन धाराशिवकरांसाठी सुरुवात झालं आहे. धाराशिव येथील MIDCमध्ये जो भांड्याचा कारखाना आहे त्याच्या शेजारी ग्रँड शिफ्ट म्हणून हे दुकान आज त्याचं उद्घाटन झालं. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे होते आणि या कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, बार्शीचे आमदार दिलीप सोपल, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील आदी मंडळी या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ ही फर्म ज्यांनी सुरू केली आहे असं दापके देशमुख यांचे पिताश्री माजी प्राचार्य रमेश दापके देशमुख यांच्या प्रस्तावनेनं झाली. रमेश दापके यांनी मुलं कशी वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी यावं त्याचंही त्यांनी हे केलं. एक मुलगा वैद्यकीय व्यवसायात आहे, दुसरा आता आहे ऑटोमोबाईल व्यवसायात येत असल्याचं पण त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उद्घाटनानंतर बोलताना बाबासाहेब देशमुख यांनी म्हणाले की आजच्या तरुण पिढीनं नोकरी वगैरेच्या मागे न धावता नवीन व्यवसाय सुरू करण्याचं काम करण्याकडे जास्त करून लक्ष द्यावं असं त्यांनी आवाहन केलं. या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर पण उपस्थित होते. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स नोंदवा. धन्यवाद.